नमस्कार. N24 जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. मी रहीम शेख. पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आज 17 मार्चला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मेंदू, शुगर, दमा, मुतखडा यावर तपासणी करून आयुर्वेदिक औषध देण्यात आले. या शिबिरामध्ये आलेले डॉक्टर व मॅडम तसेच जिंतूरचे नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचे हार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाहूया आपण ही रिपोर्ट. बातमी आवडल्यास सबस्क्राइब, लाईक, शेअर, कमेंट अवश्य करा. नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांचा सत्कार MS मस्के यांनी केला. या कार्यक्रमाला नागरिकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. किंवा डायबिटीज असेल, मधुमेह असेल किंवा लठ्ठपणाचं सध्या हे आहे की आपलं जे फूड हॅबिट आहे, आपल्या जेवणाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदल झाल्यामुळं जी स्थूलता आलेली, तर याच्यामध्ये आयुर्वेद, होमिओपॅथ आणि युनानी याच्याद्वारे उपचार करण्यासाठी आपण अशा प्रकारचे शिबिर आयोजित करतो. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण योग जो आहे, साधना आणि योग, की ज्याच्यामुळं आपलं शरीर सैल राहतं आणि आपल्या ज्या काही सगळ्या ग्रंथी आहेत की ज्याच्यामुळं आपल्याला आजार आपण सर्वांनी ठेवलेला आहे. तर ज्या रुग्णांना मधुमेह आणि ज्यांचं वजन वाढणं, ज्याला स्थौल्य म्हणतो, ह्या अशा रुग्णांसाठी आज आयुर्वेदिक औषधीने उपचार केला जाणार आहे. तसेच काही श्वसन संस्थेसंबंधी जे उपचार आहेत, ज्याच्यामध्ये दमा आहे, तुमचं ॲलर्जिक सर्दी आहे, तसेच काही मुतखडा ज्याला म्हणतो, किडनी स्टोन आहे, या आजारासाठी इथे होमिओपॅथिक औषधी आज दिली जाणार आहे. ज्यांना ज्यांना काही त्वचाविकार आहेत, जे बऱ्याच वर्षापासून आहेत, म्हणजे चमडीचे आजार ज्याला म्हणतो, त्वचाविकार, त्याला खरूज असू शकते किंवा असे वेगवेगळे फंगल इन्फेक्शन असू शकतात, त्यांना युनानी औषधी उपचार या ठिकाणी आज देण्यात येणार आहे. आणि योगाचं शिबिर आपण तर केलेलं आहे याच्या आधी. तर हे सर्व आता जे रुग्ण नेहमी औषध गोळ्या दररोज घेतात, पुन्हा 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना झाला तर परत येतात त्याच आजारासाठी, असे जे काही जुनाट आजार आहेत त्यांनी आज आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी ही औषधीसुद्धा वापरून पाहावी. जर तुम्हाला यामध्ये काही फरक वाटला तर परत तुम्ही 8 दिवस, 15 दिवसांनी तुमचे औषध संपल्यानंतर आपल्या ग्रामीण रुग्णालयातून ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवू शकता. ज्यांना असं बऱ्याच दिवसापासून जुनाट आजार आहे, ते आजार या औषध गोळ्यानं कमी होण्यासाठी फायदा होईल तुम्हाला. जसं की आता शुगरचे पेशंट भरपूर आहेत, हे ॲलोपॅथीची औषध गोळ्या तुम्ही 5-5, 10-10 वर्षापासून घेता, परंतु हे औषध गोळ्या घेऊनही ज्यांची शुगर कमी होत नाही किंवा BPच्या औषध गोळ्या घेतात, तर मग ह्या नेहमीच्या औषध गोळ्यासोबत ह्या आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी औषधी तुम्ही सोबत सुरू ठेवू शकता. ज्यांची शुगर कमी होत नाही किंवा BP कमी होत नाही, तर ह्या औषध गोळ्या त्याच्या जोडीला तुम्ही सोबत जर घेतल्या तर निश्चित तुमच्या आजारामध्ये तुम्हाला फरक पडेल. आणि नेहमी करता ही औषध आपल्या या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे, ती आमच्याकडून तुम्ही कधीही घेऊ शकता. अधिकारी डॉक्टर जाधव सर, सर्व वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि सर्व उपस्थित रुग्ण, आपण आज जो आहे तो आयुष जे आहे कार्यक्रम, तर सन्माननीय आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि जे काही आत्ताचं शासन आहे, तर आपला जो जुना आयुर्वेद प्रकार होता, तर या शासनाच्या काळामध्ये आयुष गव्हर्नमेंट, ज्यांचे मंत्री महोदय प्रतापरावजी जाधव आहेत, तर त्यांच्या भावनेतून आणि महाराष्ट्र शासनाकडून आपण हा आयुष कार्यक्रम राबवतोय. तर याच्यामध्ये जे काही असाध्य रोग असतील, की ॲलोपॅथीचं तर आपण ट्रीटमेंट देतोच आहोत, प्रत्येक ग्रामीण रुग्णालय असेल किंवा उपजिल्हा रुग्णालय असेल, या ठिकाणी जसा डायलायसिस युनिट आपलं जिंतूरचं कार्यान्वित झालेलं आहे, तसंच सेलूचं कार्यान्वित झालेलं आहे. तर ॲलोपॅथीमध्ये जे काही ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहेत आपल्या, त्या आपण ॲक्सेप्ट करतो आहे आणि त्या रेग्युलर देतो आहे.